माझे प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जसं की तुम्हाला माहीत आहे की आपण आपल्या चॅनलवर जे पवित्र कुराण मजीद आहे त्यामधलं दुसऱ्या क्रमांकाचं जे अध्याय आहे सूरे बकरा, तर त्याच्यामधले श्लोक, त्यांचा अर्थ आणि संदेश पाहतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये. आणि आपला जे मागचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण सूरे बकरा जे आहे दुसऱ्या क्रमांकाचा अध्याय त्याच्यामधले श्लोक क्रमांक 121 ते 124 पाहिले होते. आणि त्याच्यामधून जे मुख्य धडे आपल्याला शिकायला मिळाले होते त्याच्यामध्ये पहिला धडा आपण हा शिकलो होतो की कुराण समजून आणि अंमल करून वाचलं पाहिजे. नंबर 2, अल्लाहच्या कृपांचे स्मरण करून कृतज्ञ राहावे. नंबर 3, कयामतच्या दिवशी फक्त स्वतःची कर्मे उपयोगी पडतील. आणि नंबर 4, नेतृत्व फक्त नीतिमान आणि न्यायी लोकांनाच मिळेल. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज मिळेल. आता आज आपल्याला हे जे पुढचे श्लोक आहेत 125 ते 127 त्यांच्यामधलं जे त्यांचा अर्थ आणि त्यांच्यामधला संदेश आपल्याला समजायचं आहे. तर जे श्लोक क्रमांक 125 आहे त्याचा मराठीत अर्थ असा होतो, जे सर्वश्रेष्ठ अल्लाह आहे त्यांनी फरमाविले, आणि स्मरण करा जेव्हा आम्ही या घराला म्हणजे काबा जे आहे लोकांसाठी परत परत येण्याचे ठिकाण आणि सुरक्षिततेचे स्थान बनवले आणि आदेश दिला की इब्राहिम यांच्या ठिकाणाला नमाजची जागा बनवा. आणि आम्ही इब्राहिम व इस्माईल यांना आदेश दिला की माझे घर तवाफ करणाऱ्यांसाठी, इबादत करणाऱ्यांसाठी आणि रुकूस सजदा करणाऱ्यांसाठी स्वच्छ ठेवा. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण असं आहे की या श्लोकात काबाचे महत्त्व सांगितले आहे. नंबर 1, तो सर्व मुस्लिमांसाठी इबादतीचे केंद्र आहे. आणि नंबर 2, तो शांतता आणि सुरक्षिततेचे स्थान आहे. अल्लाहने आदेश दिला नंबर 1, इब्राहिम अलैहिस्सलाम यांच्या ठिकाणाला नमाजची जागा बनवा. नंबर 2, काबा स्वच्छ आणि पवित्र ठेवा. ही जबाबदारी इब्राहिम आणि इस्माईल अलैहिस्सलाम यांना दिली गेली. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, प्रेषित मोहम्मद म्हणाले, लोकांसाठी बांधलेले पहिले घर म्हणजे काबा आहे. ही हदीस सही अल बुखारीमध्ये उल्लेख केलेली आहे. आता या श्लोकाला आपण आजच्या जगाशी कसं जोडू शकतो, तर आज जगभरात मुस्लिम नंबर 1 नमाज काब्याकडे तोंड करून अदा करतात आणि नंबर 2 हज आणि उमरासाठी तिथे जातात. हे शिकवते आपल्याला नंबर 1 मुस्लिमांची एकता आणि नंबर 2 इबादतीचे महत्त्व. आता पुढचा जे श्लोक क्रमांक 126 आहे त्याचा मराठीत अर्थ असा आहे, आणि स्मरण करा जेव्हा इब्राहिम म्हणाले, हे माझ्या पालन करत्या या शहराला सुरक्षित बनव आणि येथील लोकांना फळांची रोजी दे, जे अल्लाह आणि आखिरतच्या दिवसावर विश्वास ठेवतात. अल्लाह म्हणाले, जो कुफ्र करेल त्यालाही मी थोडा काळ फायदा देईल, मग त्याला अग्नीच्या शिक्षेकडे ढकलले जाईल आणि ते वाईट ठिकाण आहे. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण असं आहे की ही इब्राहिम अलैहिस्सलाम यांची दुआ आहे. नंबर 1 मक्कासाठी सुरक्षिततेची दुआ आणि नंबर 2 इमानवाल्यांसाठी रोजीची दुआ. अल्लाहने उत्तर दिले, दुनियेतील रोजी सर्वांना मिळते, पण आखिरतचे यश आहे फक्त इमानवाल्यांसाठी आहे. आता एक उदाहरण या श्लोकाशी निगडीत, इब्राहिम अलैहिस्सलाम यांनी नंबर 1 आपल्या कुटुंबाला वाळवंटात सोडले. नंबर 2 पूर्ण विश्वास अल्लाहवर ठेवला. नंतर ते ठिकाण नंबर 1 मक्का बनले आणि नंबर 2 जगाचे आध्यात्मिक केंद्र बनले. आता या श्लोकाला पण आजच्या जगाशी कसा जोडू शकतो, तर हा श्लोक शिकवतो नंबर 1 दुआचे महत्त्व, नंबर 2 अल्लाहवर विश्वास आणि नंबर 3 दुनियेचे यश तात्पुरते आहे. आता पुढचं जे श्लोक आहे श्लोक क्रमांक 127 याचा मराठीत अर्थ असा होतो, सर्वश्रेष्ठ अल्लाह म्हणाले, आणि स्मरण करा जेव्हा इब्राहिम अलैहिस्सलाम आणि इस्माईल अलैहिस्सलाम काबाच्या पायाभरणी
उभारत होते आणि म्हणत होते, हे आमच्या पालनकर्त्या, आमच्याकडून हे स्वीकार कर, निसंशय तू सर्व ऐकणारा आणि सर्व जाणणारा आहेस. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण असं आहे की या श्लोकात एक सुंदर प्रसंग आहे. नंबर 1, इब्राहिम अलैहिस्सलाम आणि इस्माईल अलैहिस्सलाम या काबा बांधत होते. नंबर 2, आणि त्याचवेळी दुआ करत होते. महत्त्वाचा धडा आपल्याला शिकायला हा मिळतो. नंबर 1, चांगल्या कामासोबत दुआ आवश्यक आहे. आणि नंबर 2, कामानंतर स्वीकारासाठी प्रार्थना करावी. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, प्रेषित मोहम्मद म्हणाले की कर्माचे मूल्य जे नियतांवर अवलंबून असते. ही हदीस सही बुखारीमध्ये उल्लेख केलेली आहे. आता या श्लोकाला आजच्या जगाशी कसं जोडू शकतो आपण? आज लोक नंबर 1 चांगली कामे करतात, नंबर 2 पण नियत आणि स्वीकार विसरतात. तर हा श्लोक आपल्याला शिकवतो की नंबर 1 नियत शुद्ध असावी आणि नंबर 2 अल्लाहकडून स्वीकाराची दुआ करावी. आता शेवटी या श्लोक क्रमांक 125 ते 27 मधून आपल्याला जे मुख्य धडे शिकायला मिळतात. नंबर 1, काबा हा मुस्लिमांचा एकता आणि इबादतीचं केंद्र आहे. नंबर 2, इबादतीच्या ठिकाणांची पवित्रता राखणे आवश्यक आहे. नंबर 3, दुआ आणि अल्लाहवर विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. नंबर 4, दुनियेचे फायदे तात्पुरते आहे, खरे यश आखिरतमध्ये आहे. आणि नंबर 5, प्रत्येक चांगल्या कामानंतर स्वीकारासाठी दुआ करावी. तर हे काही गोष्टी होते जे या श्लोकांमध्ये दिलेले आहेत. मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमधून काही नफा फायदा झाला असेल. आता पुढचे जे श्लोक आहे आणि त्यांचा अर्थ आणि संदेश आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आज आपण इथे थांबू.